नमस्कार मंडळी. आजकाल गावचं राजकारण हा सर्वांच्या चर्चेचा आणि अत्यंत आवडीचा विषय झाला आहे. गावच्या पारापासून ते वेशीपर्यंत यावर लहानथोर मंडळी अगदी चवीनं चर्चा करताना दिसतात. त्यातच सध्या ग्रामपंचायतीला वित्त आयोगाच्या माध्यमातून जास्तीचा निधी येत असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी लोकांना काळं बेरं दिसतं. काहीजण तर अति भावनिक होऊन म्हणा किंवा सोशल मीडियाच्या प्रभावानं प्रेरित होऊन म्हणा, जागरूक नागरिकाच्या भूमिकेत जातात आणि चालू असलेली विकास कामं विनाकारण अडवतात. अर्थात प्रत्येक ग्रामपंचायतीत 100% आलबेल चालू असेल असं नाही म्हणता येणार. काही ठिकाणी चुकीचं घडतही असेल, परंतु आपली शुद्ध भावना असेल आणि खरंच कुठं काही चुकीचं चालू असेल तर योग्य मार्गाचा वापर करून अशा चुकीच्या गोष्टीला प्रखर विरोध केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ग्रामपंचायतीनेच करावी अशी आपण अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच थोडा अपेक्षा भंग होताच आपण डोक्यावर घेऊन नाचलेल्या पदाधिकाऱ्यांना 4-2 महिन्यात नावे ठेवायला लागतो. मंडळी, प्रत्येक गोष्ट ही पैशानं होत नसते. कुठलीही ग्रामपंचायत बॉडी निवडून येऊ द्या, जोपर्यंत नागरिकांची योग्य साथ मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत सुद्धा भरीव असं काही करू शकणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबावर आणि आपल्या जन्मभूमी असलेल्या गावावर खरंच प्रेम करत असू तर गाव पातळीवरील पक्षीय राजकारण असो किंवा आपापसातले मतभेद असो, गावाच्या विकासाच्या बाबतीत आपण ते बाजूला ठेवले पाहिजेत. आपल्या कुटुंबातील लहान मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांची शारीरिक मानसिक सुदृढ वाढ झाली पाहिजे. त्याबरोबरच आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुस्थितीत राहिलं पाहिजे. शुद्ध पाणी, वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. आपल्या कुटुंबाला गावातच रोजगार मिळाला पाहिजे. पर्यायानं आपल्या कुटुंबाचं जीवनमान सुधारलं पाहिजे. असं जर वाटत असेल तर आपणच आपल्या गावाची ग्रामपंचायत ही आपल्या भल्यासाठी कार्य करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे, तिचा आपण सन्मान ठेवला पाहिजे, याचं सदैव भान ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांना विश्वासात घेऊन गाव विकासासाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. स्वतःहून पुढं होऊन त्यांना आपली साथ दिली पाहिजे. गरजेनुसार योग्य सूचनाही केल्या पाहिजेत. गावाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाकडून नेहमीच अत्यंत नाविन्यपूर्ण योजना आखल्या जातात. परंतु ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग न मिळाल्यामुळे अनेक चांगल्या योजनासुद्धा ह्या निरुपयोगी ठरतात. प्रत्येक गावात काही विघ्नसंतोषी घटक असतात. त्यांची संख्या कमी असते, मात्र अख्ख्या गावाला ते वेठीस धरतात. गावात चांगल्या विचारांच्या लोकांची संख्या मोठी असते. भानगडीत पडायला नको म्हणून गप्प राहतात आणि म्हणूनच विघ्नसंतोषी माणसांचं फावतं. त्यांना जोर चढतो आणि साऱ्या गावाचा विचका करून ते टाकतात. परंतु आता बदलत्या सामाजिक आणि आधुनिक परिस्थितीचा विचार करता गावातील सज्जन, विवेकी, बुद्धिवादी, गावावर खऱ्या अर्थानं प्रेम असणाऱ्या ग्रामस्थांनी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. दिवसेंदिवस परिस्थिती बदलती आहे. सामाजिक एकोपा कमी होतोय, निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाची घडी विस्कटून टाकणाऱ्या आहेत. एक सजग नागरिक म्हणून प्रत्येकानं गावासाठी राजकारणाच्या बाहेर येऊन विचार केला पाहिजे. आता रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधांच्या बरोबरीनं आपणास काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की मोठ्या प्रमाणात वाढणारं प्रदूषण, झपाट्याने होणारा निसर्गाचा ऱ्हास, निसर्गाचं चक्र बिघडत चाललंय, यावर प्रत्येक नागरिकांनी आता जर लक्ष नाही दिलं आणि सर्व भार शासनावर जर टाकला तर अगदी येणाऱ्या पुढच्याच पिढीला भीषण संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. याची जाणीव आपल्याला सुद्धा आली असेलच. रस्ते, वीज, पाणी, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला असं म्हणता येणार नाही. तर जोपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकाचा समतोल विकास होत नाही, पर्यावरणाचं संवर्धन होत नाही, तोपर्यंत असा कोणताही विकास अर्धवटच असेल. गावातील दुर्बल, शोषित, वंचित घटकांना समान संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. गरिबी निर्मूलन झालं पाहिजे. प्रत्येक घटकाचं जीवनमान उंचावलं पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय सोयी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत यावर साऱ्या गावानं मिळून विचार केला पाहिजे. आपल्या गावातील महिला शिक्षित,
स्वावलंबी, भयमुक्त, समानतेने वागल्या गेल्या पाहिजेत. त्यांना सन्मानाने समाजात जगता आलं पाहिजे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. महिलांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे. गावातील शिवारातील पाणी आपल्याच गावात अडवलं पाहिजे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार काटकसरीनं पाण्याचा वापर केला पाहिजे. पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. ड्रीप, स्प्रिंकलर सारख्या आधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची ओळख झाली पाहिजे. कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले पाहिजे. सुलभ भांडवलाची उपलब्धता झाली पाहिजे. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य पावलं उचलली पाहिजेत. आपल्या गाव पातळीवरील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये सुशासन आलं पाहिजे. आपल्या गावचा परिसर हरित, विलोभनीय, नयनरम्य दिसला पाहिजे. त्यासाठी वृक्ष संवर्धन, जलस्रोत संवर्धन करायला पाहिजे. आता या सर्व गोष्टी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करता येतील का? तर होय, करता येतील. जागरूक नागरिकांची समर्थ साथ मिळाली पाहिजे. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयानं जनतेच्या लोकसहभागातून शाश्वत विकासाची ध्येय आखली आहेत. आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेनं या सर्व संकल्पनांना आणि ध्येयांना मूर्त रूप दिलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे असं समजून त्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली पाहिजे. आणि तरच आपलं आपल्या गावावर आणि पर्यायानं आपल्या देशावर प्रेम आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.